त्यांचंही मोठं योगदान राहिलं. साई प्रसाद या प्लीज सर. येस सर. सुपर किंग चला ललित वर्धक यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. त्याच्यानंतर सुनील मोकल नंतर चला आपण मी अंकित म्हात्रे विनंती करा आपण याचं आहे शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतात. याच मैदानामध्ये ज्यांच्या बॅटमधून 6 षटकार आले होते परंतु गुणलेखक म्हणून आपण आज पाहिलेत ललित वर्तक यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. आणि अंकित म्हात्रे वडाव यांचंही मोठं इथे योगदान राहिले. त्यांचंही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. मी विनंती करेन सर अंकित म्हात्रे वडाव गुणलेखक म्हणून त्यांचंही आम्हाला आज 5 रात्रीमध्ये मोठे योगदान लाभले गेले. त्यांचंही शुभ सन्मान इथं मात्र घेण्यात येईल. त्याच्यानंतर अंपायर आपल्याला पाहायला मिळतं पंच यस खूप मोठं अगदी महत्वाचं काम आणि बंटी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. बंटी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. मी हनुमान नाईक चला बंटी म्हात्रे सरांना विनंती करा आपण या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. त्याच्यानंतर स्टार टेनिस क्रिकेट.in चला आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. मी विनंती करेन स्टार क्रिकेट.in सागर डेकोरेटर्स आपण तांडेल डेकोरेटर्स आपण जर का आपले कोणी असतील तर या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. परंतु खूप छान क्लिअरिटी आणि या चॅनलला आपण पाहायला गेला युट्यूब चॅनल स्टार टेनिस क्रिकेट यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येतोय. त्याच्यानंतर चला बंटी म्हात्रे सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. पंच म्हणून आपण पाहायला गेलं तर 5 रात्रभर उत्तम काम इथे मात्र पाहायला मिळालं. चला इथून सगळे विनर संघ याच्याशी बहाल धारावे सगळ्या संघाने समोर यायचा प्लीज. लगेच बक्षीस वितरण चालू होईल. खारपाडा खारपाडा चला 5 मिनिटांमध्ये आपण बक्षीस वितरण घेणार आहोत. लगेच समोर यायचं प्लीज. त्याच्यानंतर हनुमान नाईक या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. आणि परमेश पाटील सर चला आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. आपल्याला विनंती आहे आपण इथे यायचं आहे 5 रात्रीमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात खऱ्या अर्थानं वडाव गावाचे जावई बापू आणि व्हॉइस ऑफ पेन आपण पाहायला गेला तर परमेश पाटील सर या सोनकार यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. खूप छान आवाज त्यांचा स्पर्धेला एक रंगत आणली. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. सागर तांडेल डेकोरेटर्स चला आपण कोणी असाल तर या प्लीज आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. आणि या सर्व स्टॉल धारक असतील त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अगदी रात्रभर सगळ्या खेळाडूंना त्यांनी या पाहायला गेलं तर व्यवस्था पुरवली. त्यांचे मनापासून आभार. आणि या ज्याने आम्हाला सहकार्य केलं तर सगळ्यांचं मनापासून आभार. डीजे आमचे डीजे वाले चला या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. खोपोलीवरना आपण पाहायला गेलं तर डीजे हा आला होता आणि त्यांचा शुभ सन्मान डीजे साहिल त्याचबरोबर राहुल शहाणे यांना आम्ही विनंती करू की आपला शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. राहुल शहाणे तोपर्यंत डीजे राहुल यांचा शुभ सन्मान इथे मात्र डीजे साहिल माफी असावी इथे शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. विवेक दादा यांना विनंती करेन. डीजे साहिल यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. खोपोलीवरनं आपण पाहायला गेलं तर ते आलेत आणि खूप छान या स्पर्धेला सहकार्य केलं. आणि त्यानंतर राहुल शेठ यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. मी विनंती करेन. आणि त्याचबरोबर इथून सर्वांचं मनापासून आभार. जर कोणाचं नाव चुकून कळत न कळत राहिला असेल तर आम्ही अगदी
शब्दसुमनाने आपला आभार व्यक्त करत आहोत आणि त्याचबरोबर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला. आता जाऊया आपण बक्षीस वितरणाकडे. चला एका प्रेक्षकांपैकी कोणतरी यायचं आहे, कारण मायबाप प्रेक्षक वर्ग आपण होता, त्याच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली खऱ्या अर्थानं. तर या नितीन म्हात्रे, जीवलग जीवाचा आमचा नितीन दादा, या प्लीज आपला शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. कोणतरी यायचं, राजूभाई. चला प्रेक्षकांचा आपण राजूभाईंचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. राजूभाईंना विनंती करून आपण या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं राजूभाई यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खारपाडा टीम आपण चला या समोर लगेच, धारावी टीम समोर आहे, खारपाडा टीम जवळ या प्लीज. चला चला लगेच अगदी 5 मिनिटात आपण कार्यक्रम उरकणार आहोत. येस आमचे मिलन म्हात्रे, तरीच आम्हाला मिलन म्हात्रे अगदी 5 दिवस स्कोरिंगचं काम पाहिलं. मिलन म्हात्रे आपण यायचं, आपला शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. मिलन म्हात्रे वडाव यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. मिलन म्हात्रे या आपण प्लीज, आपला शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. जाऊया आपण बक्षीस वितरणाकडे. चला यानंतर आपण पोस्ट प्रेझेंटेशन मॅच कडे आपण जाणार आहोत. सुनील मोकल यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. ते देखील आज स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि पोस्ट प्रेझेंटेशन मॅच कडे आपण आता जाऊया. सुनील मोकल यांचा त्या ठिकाणी आपण सन्मान करायचा. आदरणीय विवेकजी म्हात्रे यांना नम्र विनंती, सुनील मोकल यांचा आपण सत्कार करावा. चला ही स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची पहिलं पर्व, आणि या पर्वाचा आम्हा सगळ्यांना आहे गर्व, कारण गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 सुरेख आणि शानदार दमदार आयोजन. आणि इथून मात्र आता पोस्ट प्रेझेंटेशन मॅचला आपण सुरुवात करीत आहोत. सगळ्यात अगोदर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बाकी टीम्स भाल टीम या पोस्ट प्रेझेंटेशनला आपण सुरुवात केली. धारावे टीम थोडंसं पुढे या, खारपाडा टीम थोडंसं पुढे या आपण. चला पहिलं जाऊया पोस्ट प्रेझेंटेशन मॅच कडे. अर्थात रणजित म्हात्रे यांनी आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार पुरस्कृत केलेला आहे, आणि हा पुरस्कार जातोय जय भवानी कोपरोली संघाचा पंकज पाटील. जय भवानी कोपरोली संघ आहेत का? नाही. यानंतर जाऊया उत्कृष्ट गोलंदाज. आदरणीय विवेक विश्वनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. निखिल आणि तुषार वर्तक, आपल्याला फक्त बॅटला बॉल लावलं तर भरत म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक होत आहे. या आपण चौकार देखील मारलेला आहे. दोघांनी पण आणि 200 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं आहे. चला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं 5 ओव्हर टाकत 9 विकेट घेतलेत, आणि तो ठरलाय समोर असलेल्या सायकलचा मानकरी, अर्थात HCC भाल संघाचा आवाज या जोरदार, तुषार वर्तक ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ऋषिकेश म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभाशय या पुरस्काराचं आपण वितरण करायचं आहे. तुषार म्हात्रे आणि तुषार वर्तक, माफ करा. आणि आज खरं तर शेवटच्या सामन्यामध्ये भाल संघाच्या विरुद्ध
सेमीफायनलला अफरीनताई अकवारे 11 धारावे संघाचे 2 हार्डहिटर फलंदाजांचा देखील यष्टा उद्ध्वस्त केला असा उत्कृष्ट गोलंदाज तुषार वर्तक ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज या टुर्नामेंटचा. त्यानंतर टाळ्या वाजवा राजू शेठ. यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडूनं 79 धावा काढल्यात 42 बॉल मध्ये तो ठरलाय खारपाडा 11 संघाचा अनिरुद्ध उत्कृष्ट फलंदाज. टाळ्या वाजवा बाकीने तरी टाळ्या तरी वाजवा. एखाद्या खेळाडूला टाळ्यांच्या माध्यमातून आपण शाबासकीची थाप देऊ शकतो. ऋषिकेश म्हात्रे पुरस्कृत उत्कृष्ट फलंदाज अनिरुद्ध खारपाडा 11 संघाचा ज्याने 42 बॉल मध्ये 79 धावांची आक्रमक खेळी साकारली तो ठरलाय अनिरुद्ध उत्कृष्ट फलंदाज. संदेश म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ये उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. यानंतर या स्पर्धेमध्ये तब्बल 6 बक्षीस होती. अर्थातच 6वा क्रमांक जो संघ या टुर्नामेंटमध्ये नाईटची पहिली स्पर्धा खेळताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि या वाशी विभागातील या पंचक्रोशीतील त्या संघाने खरोखर पहिल्या रजनीमध्ये दमदार कामगिरी करत अनेक संघांना धूळ चारली. तो साईनाथ नारवेलबेडी संघ ठरलाय 6वा क्रमांक. रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषकाचा मानकरी. या चला साईनाथ नारवेलबेडी संघ. अरे तुम्हीच आहेत या. विनीत ठाकूर आणि आतिश ठाकूर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते 6व्या क्रमांकाचं बक्षिसाचं वितरण आपण करायचं आहे. सोबत मी देखील जोडलेलं आहे कारण कॅप्टन मीच आहे त्या टीमचा. तदनंतर 5वा क्रमांक अर्थातच ज्या संघाने अतिशय दमदार कामगिरी केली पेण तालुक्यातील आणखीन एक धाकडबाज संघ म्हणून ज्यांची ख्याती आहे अर्थात जय भवानी कोपरोली संघ. रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक जय भवानी कोपरोली संघ. चला जय भवानी कोपरोली संघाचा कोणी प्रतिनिधी आहे का? नाही. चतुर्थ क्रमांक उरण तालुक्यातील आणखीन एक संघ आपल्याकडे दाखल झालाय आणि त्यांनी देखील खूप चांगली कामगिरी करत चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस मानकरी ठरलेत. अर्थातच आवरे संघ. रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक मानकरी ठरलाय चतुर्थ क्रमांक आवरे संघ. मयूर पाटील महेश पाटील नितेश म्हात्रे या मान्यवरांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरण करण्यासाठी यायचंय. वेल प्लेड आवरे संघ. अतिशय चांगली कामगिरी आज या स्पर्धेमध्ये आपले आवरे संघाची आपल्याला पाहायला मिळाली.
चला यानंतर तृतीय क्रमांक, खरं तर ज्या संघाने बऱ्याचशा टीमशी अगदी अटीतटीची फाईट दिली, याच विभागातला हा संघ आहे आणि याच विभागातील भूमिपुत्र आहेत. याच मैदानावर अनेक रेकॉर्ड ज्या संघाने निर्माण केलेले आहेत आणि अल्पावधीत हा संघ यशाच्या शिखरावर जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थातच HCC भाल याने हॅपी क्लब भाल तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सागर म्हात्रे, राहुल म्हात्रे, तुषार वर्तक, निखिल यांचा हा संघ तुम्ही पाहताय. आदरणीय कल्पेश म्हात्रे, साईराज म्हात्रे आणि महेंद्र म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आणि स्वराज म्हात्रे या चारही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं बक्षिसाचं वितरण आपण करायचं आहे. चला SCC भाल संघ हॅपी क्लब भाल आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळतंय. यानंतर ज्या क्षणाची आपण सगळीजण वाट पाहत आहात, अर्थातच मॅन ऑफ द सिरीज सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं रेफ्रिजरेटर हे मॅन ऑफ द सिरीज आणि त्याचा विजेता आहे ज्या खेळाडूने 94 धावा ठोकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 6 विकेट घेतलेले आहेत. 124 पॉइंट ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, अर्थातच दारावे गावची एक्सप्रेस धीरज भोईर, सुदर्शन म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, संगम म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस वितरित केलं जाईल. दारावे गावचे आन बान शान आणि सध्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू, बैठक शॉट हा ज्याचा ट्रेडमार्क शॉट आहे असा धीरज भोईर, सचिन नाईक यांच्या ताळमीमध्ये घडलेला हा खेळाडू सध्याच्या घडीला पूर्ण आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडतोय आणि तो ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. धीरज, एक प्रश्न तर बनतोच. एक प्रश्न धीरज, या खारेपाट विभागामध्ये मी विशेष उल्लेख करतो कारण आता नवी मुंबईमध्ये भरपूर काही संपन्नता आहे, म्हणजे शहर एकदम विकसित झालेलं आहे. आमचं खारेपाट विभाग आहे, त्या विभागामध्ये अशा स्पर्धा तुमच्यासारखे खेळाडू इकडे आले, आमची सगळी पोरं खुश आहेत की तुमची बॅटिंग बघायला मिळाली, तुमची बॉलिंग बघायला मिळाली. हे एकंदरीत स्पर्धा, इकडचं वातावरण याच्याविषयी काय म्हणशील? आणि सोबतच आणखीन एक गोष्ट की आमच्या सगळे जे नवीन तरुण खेळाडू आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देशील? प्रथम आम्हाला एंट्री दिली मुद्दू शेड यांचा थँक्यू. आणि इथं असं वातावरण आमच्याकडे कधीच नसतं, इथं असं वातावरण बघितलं आणि ग्राउंड पण एवढं चांगलं बनवलं, एवढं शेतात वातावरण. आणि टुर्नामेंट आमच्याकडे पण होतात पण इथं एवढं क्राऊड एवढे सगळे बघायला येतात तर असं वाटतं काहीतरी आज चांगलं करावं, खेळावं, टीमसाठी जिंकून द्यावं. म्हणून तुमच्या सगळ्यांचा पेनकरांचं सगळ्यांना थँक्यू बोलेल. आणि बाकी संदेश तर हेच असेल की मेहनत करा, प्रत्येकजण प्रॅक्टिसशिवाय काही भेटत नाही आणि प्रॅक्टिसमध्ये तुम्ही सिरियसनेस पाहिजे. आला खेळला त्याला महत्त्व नाही, कारण टुर्नामेंटमध्ये खेळायचं असेल तर तुम्हाला घाम तर घालावंच लागेल, त्याच्यामुळे प्रॅक्टिसवर लक्ष द्या. थँक्यू सो मच. शॉर्ट बट स्वीट संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे, कारण धीरज भोईर बॅटमधूनच भरपूर काही बोलतो. तदनंतर आता जाऊया द्वितीय क्रमांकाकडे. अर्थातच या संघाचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण भरपूर घाम या स्पर्धेमध्ये या संघाने देखील गाळलेला आहे. खरं तर वासुदेव देसलेच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण पाहिलाय.
अनेक मोठमोठ्या संघांना मात करत द्वितीय क्रमांकावर जाऊन विराजमान झालेला आहे. तब्बल 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि आकर्षक चषकाचा मानकरी ठरलाय खारपाडा 11 खारपाडा संघ. टाळ्या होऊ द्या एकदा. नितीनजी ठाकूर, समीर ठाकूर आणि दत्तात्रय म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण या बक्षीसचं वितरण करण्यासाठी यायचंय. खारपाडा 11 खारपाडा संघ दमदार कामगिरी केली. या खारपाडा 11 खारपाडा संघाने पेण तालुका आणि पनवेल तालुका यांच्या बाउंड्रीवर असलेला हे गाव आणि गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट पेन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चेमध्ये राहिलेलं नाव आणि वारंवार आम्ही उल्लेख करतोय वासुदेव देसले या खेळाडूनं खरं तर एक परंपराच निर्माण केली या खेळाडूंमध्ये आणि त्याचाच वारसा सध्या चालवत असताना हा संघ पोहोचलाय तब्बल दुसऱ्या क्रमांकावर. आणि आता रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. तदनंतर जाऊया प्रथम क्रमांकाच्या. चला कोपरोली संघ आलेला आहे आणि कोपरोली संघ ठरलाय 5वा क्रमांक. त्याच्या अगोदर बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयभवानी कोपरोली संघाचा पंकज पाटील ठरलाय बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. रणजित म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते बेस्ट फिल्डरचा हे पुरस्काराचं वितरण आपल्या शुभास्ते करायचं आहे. हा चालेल. समीर एक फोटो काढण्याचा फोटो घ्यायचा. आणि हा संघ 5व्या क्रमांकाचा मानकरी देखील झालेला आहे. रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज रणजित म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले होते आणि पंकज पाटील ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि रोख रक्कम 25,000 रुपये 5वा क्रमांक आणि आकर्षक चषक आदरणीय विवेकजी म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं हे आकर्षक चषकाचं मानकरी ठरलेत. यानंतर गावदेवी चषक पहिल्या पर्वाचा अंतिम विजेता ठरलाय. ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकून देखील घेतलं. सन्माननीय नगरसेविका अफरीनताई अखवारे 11 धारावे संघ ठरलाय. रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि आकर्षक चषकाचा मानकरी. जोरदार टाळ्या होऊ द्या. गावदेवीचा पूर्ण संघ या आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी वितरित करायचंय. विकी भोईरचा तेज तिखट मारा भावेश नाईक धीरज भोईर सचिन नाईक आणि संपूर्ण त्यांची टीम आणि सन्मान्य मुद्दूशेठ अखवारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पूर्ण ताफा अर्थातच त्यांची संपूर्ण मित्रमंडळी त्यांच्या समवेत ते या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं बक्षिसाचा पुरस्कार स्वीकार करण्यासाठी आलेले आहेत. तब्बल 1,00,000 रुपये आणि आकर्षक चषक गावदेवी चषक प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलेत. अर्थातच मुद्दूशेठ अखवारे साहेब आणि अफरीनताई अखवारे यांनी पुरस्कृत केलेला धारावे 11 धारावे हा संघ ठरलाय प्रथम क्रमांकाचा मानकरी. धारावी 11 धारावे संघ नवी मुंबईतील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाची ख्याती आहे तो संघ ठरला आज या खारेपाट विभागामध्ये गावदेवी चषक 2026 चा अंतिम विजेता संघ
अफरीनताई अकवारे 11 धारावे संघ ठरलाय 1,00,000 रुपये आणि आकर्षक चषकाचा मानकरी. चला थँक्यू सो मच. याचसाठी केला होता अट्टास की हा शेवट गोड व्हावा आणि अगदी गोड शेवट आज झालेला आहे. रविवार जरूर उजाडलेला आहे, 7 जरूर वाजलेले आहेत, पण याचसाठी आपण अट्टास केला होता आणि गेले 5 रजनी आपण पाहिली ही स्पर्धा अगदी यशाच्या उंच शिखरावर आमच्या सर्व शिलेदारांनी घेऊन गेले. ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आभार संपूर्ण गावदेवी 11 संघाचं आभार व्यक्त करतो. त्यांना मदत करणाऱ्या महिला मंडळांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दीव गावातील ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. या परिसरातील जे अंपायर्स राहिलेले, पंच राहिलेत, गुणलेखक राहिलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. सर्व कॉमेंटेटर्सचा आभार व्यक्त करतो. लाईव्हचा आभार व्यक्त करतोय सगळ्यांचा आणि आमचे सर्व पंच आणि कॅमेरामॅन या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. भेटूया आपण पुढच्या वर्षी 2027 मध्ये. ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये आपण वेगळ्या स्वरूपात पाहणार आहोत, जिथे तुम्हाला एक बाईक सुद्धा उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बाईक आणि त्याचबरोबर लकी प्रेक्षकासाठी एक बाईक असेल. अशा वेगळ्या दाटणीची ही स्पर्धा आपल्यासमोर घेऊन येऊ. तोपर्यंत सगळ्यांचं आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद.